वर्षा बंगल्यावरती शिंदे आणि फडणवीसांची रात्री 2.5 तास बैठक। उदय सामंत, शंभूराज देसाईही उपस्थित। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर आणि पालघरच्या जागेवरती चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार। बारामती, शिरूर, नगर आणि दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवरती उमेदवार जाहीर करणार। महाविकास आघाडीमध्ये पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीमधील वादग्रस्त जागांवरती मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर। ठाकरे गटानं तात्काळ फेटाळला काँग्रेसचा प्रस्ताव। प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून काहीही मिळणार नाही, युती करण्यास आम्ही आजही तयार। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका स्पष्ट करणार। ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर। संजय राऊत आणि आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान। पैठणच्या नाथ वंशजांवरून सुरू असलेला अनेक वर्षांचा संघर्ष अखेर संपुष्टात। यावर्षीची नाथषष्ठी सर्व नाथ वंशज एकत्र साजरी करणार। घर खरेदीमध्ये वाढ, मुद्रांक शुल्क महसुलामध्ये भर। वर्षभरामध्ये 48,000 कोटींचा मुद्रांक शुल्क महसुलात जमा। मुंबईमधल्या वांद्रे वरळी सी लिंकचा टोल वाढला। 1 एप्रिल पासून 4 चाकी वाहनांना 100 रुपये टोल द्यावा लागणार। सी लिंकचा टोल 100 रुपये। भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा आज नवी दिल्लीमध्ये पार पडणार। पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि कर्पूरी ठाकूर यांचे कुटुंबीय पुरस्कार स्वीकारणार, तर अडवाणींना उद्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।